मला जर वडापाव आवडत असेल तर आजोबाला बोला ना, काय आजोबा आहात ना की तेच आवडतंय. तेच आवडतंय. दोघांच्या गरजा सारख्याच आहेत. नातू लहान आहे ना, तसा आजोबा पण लहानच आहे. तुम्ही म्हणाल लहान कसं काय, लहान कसं काय? आता आयुष्य जर 2-5 वर्षाचं राहिलं असेल त्याचं, मग लहान नाही म्हणायचं का मोठं म्हणायचं का? आता आयुष्य 2-5 वर्षाचं राहिलंय, तोही लहान आहे आणि हाही लहान आहे. दोघांच्या गरजा सारख्याच आहेत. पण अलीकडे हे नातं दुरावत चाललंय. खरं म्हणजे नातवंड अंगा खांद्यावरती खेळली ना की आजोबा आयुष्यामध्ये तृप्त होतो, समाधानी होतो. बस मी आता कृतकृत्य झालो. खेळायला पाहिजे. ज्या दिवशी एखादं नातवंड, मी नात असेल नाही तर नातू असेल, अंगावरती मांडीवरती जर त्यानं लघवी केली, शिशू केली ना, तर तो आजोबा आनंदाने सगळ्यांना सांगतो, आज माझ्या नातवाने मला प्रसाद दिला. तो म्हणत नाही लघवी केली, शी म्हणत नाही, खान म्हणत नाही. त्याला त्या घाणीमध्ये पण आनंद वाटतो. त्याला त्याच्यात पण समाधान वाटतं. का? त्याच्यामध्ये तो कृतकृत्य वाटतो, स्वतःला कृतकृत्य मानतो. शिकले सवरलेल्या या सुधारणेच्या काळामध्ये एखादा नातू आणि एखादी नात जर आजोबांच्या मांडीवर येऊन बसली तर त्याची आई शिकलेली असते 4 बुक, ती त्या नातवाला एका कोपऱ्यात नेऊन सांगते, जाऊ नको त्यांच्याकडे, ते अडाणी आहे, ते अशिक्षित आहे, त्यांना खोकला येतो, तुला इन्फेक्शन होईल, तू त्यांच्याकडे जाऊ नको. अरे तुझा